विधान परिषदेसाठी भाजपकडून विवेक कोल्हेंना संधी देण्यात आली। कोपरगाव शहरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरामध्ये मिठाई वाटप आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। विधानसभा निवडणुकीमध्ये थांबण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाने दिलेला शब्द पाळल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक इथं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। भारतीय जनता पार्टी हा दिलेला शब्द पाळणारी पार्टी आहे आणि म्हणून मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे, तालुका असेल, जिल्हा असेल, पालकमंत्री असेल, सगळ्यांचेच मी विशेष आभार मानतो की त्यांनी आज कोल्हे कुटुंबियाला न्याय दिला। त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा विवेक भैया कोल्हे यांना भावी वाटचाली सर्व नागरिकांच्या आणि सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना या सर्व आरपीआय यांच्या वतीने मी त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। 2024 ला कोल्हे घराण्यातली व्यक्ती या निवडणूक विधानसभेच्या निवडणूक मैदानात नव्हती। ते फक्त त्याग माननीय विवेक भैया कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेला त्याग होता। त्या त्यागाची आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाने दखल घेऊन माननीय विवेक भैया कोल्हे यांना विधान परिषदेची निवडणूक दिली, उमेदवारी दिलेली। आज खऱ्या अर्थानं या कोपरगाव तालुक्याच्या जनतेचा अतिशय मनापासून आनंदाचा दिवस आहे। कारण गेले 7-8 महिन्यापासून आपल्या तालुक्याचं जे खंबीर नेतृत्व आहे, आदरणीय विवेक भैया कोल्हे प्रतिष्ठित होते, परंतु खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि सगळ्यात महत्वाचं, जो काम करतो त्याला न्याय मिळतो। आज या कोपरगाव तालुक्याच्या जनतेला कळालेलं आहे 24 कॅरेटचं सोनं काय ही खऱ्या अर्थानं कोपरगावच्या जनतेला कळालेलं आहे